तर चला आज एका नवीन कॅपकट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघायचं आहे की कॅपकटमध्ये मास्किंग कसं करायचं असते, कटआउट इफेक्ट कसं करायचं असते आणि परत ड्रॉप इफेक्ट कसं करायचं असते, हे सगळं आपण बघायचं आहे. तर चला बघून घेऊया. त्यात आधी हा मास्किंग बघून घ्या. त्यात आधी कॅपकट उघडा आणि तुमचे व्हिडिओ अपलोड करून घ्या आणि तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ टॅप करा आणि त्याचा सुरुवातीचा पार्ट फ्रीज करून घ्या आणि तुमच्या फ्रीज केलेल्या व्हिडिओला बरोबर ओव्हरला ढकलून घ्या आणि त्याला मी जसं ऍडजस्ट करतो तसं ऍडजस्ट करून घ्या. मग त्यानंतर सॉन्ग मध्ये जावा आणि बीट्स मध्ये जावा. तुमच्या सॉन्गच्या व्हॅल्यूनुसार बीट्स देऊन घ्या. तुमच्या सॉन्गला बीट देऊन झाल्यावर बरीच्या साईडला या आणि तुमच्या ओव्हरच्या रिमूव्ह बीजी मध्ये जाऊन ऑटो रिमूव्ह मध्ये जावा आणि तुमच्या ऑब्जेक्टला प्रॉपर मध्ये रिमूव्ह करून घ्या. तुमच्या रिमूव्ह केलेल्या ओव्हरला डुप्लिकेट करा आणि असं प्रॉपर मध्ये मी जसं बीट नुसार ऍडजस्ट करतो तसं ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर ओव्हरलेवर टॅप करून मास्क मध्ये जावा आणि मास्क मध्ये गेल्यावर तुम्हाला तिथं रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे ऍडजस्ट करून तुम्हाला तुमच्या कारचा सुरुवातीचा पार्ट मास्क करायचा आहे. त्यानंतर सेकंड ओव्हरलेवर टॅप करा आणि तुमच्या कारचा सेकंड पार्ट मास्क करून घ्या. मग त्यानंतर 3 नंबरच्या ओव्हरलेवर टॅप करा आणि राहिलेला पार्ट मास्क करून घ्या. मग तुमच्या फर्स्ट ओव्हरलेवर टॅप करा आणि तुमच्या ओव्हरलेचा सुरुवातीचा 0.1 सेकंदाचा पार्ट कट करून घ्या. असं तिन्ही ओव्हरलेचं देखील करून घ्या आणि तुमच्या ओव्हरलेचा कट केलेला पार्टवर टॅप करा आणि ऍडजस्ट मध्ये जावा. आतल्या साईडला ऍडजस्ट मध्ये गेल्यावर तिथं ग्राफ मध्ये जावा आणि तुमचा व्हाईट कलर सिलेक्ट करून मध्ये सेंटरला एक पॉईंट द्या आणि अशा प्रकारे ग्राफ सिलेक्ट करा आणि असं तिन्ही ओव्हरलेच्या कट केलेल्या पार्टला करून घ्या. त्यात पहिला हा कटआउट बघून घ्या. पहिला कॅपकट उघडा आणि तुमचा व्हिडिओ अपलोड करून घ्या. त्यानंतर स्पीड मध्ये जाऊन ग्राफ मध्ये जावा आणि कस्टम मध्ये जावा आणि अशा प्रकारचा ग्राफ तुमच्या व्हिडिओचा करून घ्या आणि हा असा ग्राफ तुम्ही सगळ्या व्हिडिओचा करून घ्या. त्यानंतर तुम्ही कशाचा कटआउट करणार आहे त्या व्हिडिओ टॅप करून घ्या आणि त्या व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट फ्रीज करून घ्या आणि तुमच्या व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट फ्रीज झाल्यावर त्याला ओव्हरला ढकलून घ्या आणि तुमच्या फ्रीज केलेल्या व्हिडिओला ओव्हरला ढकलून झाल्यावर त्याला बरोबर ऍडजस्ट करून घ्या. नंतर रिमूव्ह बीजी मध्ये जावा आणि ऑटो रिमूव्ह मध्ये जाऊन तुमचा ऑब्जेक्ट रिमूव्ह करून घ्या. त्यानंतर तुमच्या ओव्हरच्या व्हिडिओ टॅप करा आणि सुरुवातीला की फ्रेम देऊन तुमचा ऑब्जेक्ट वरती ढकलून घ्या आणि शेवटला की फ्रेम देऊन तुमचा ऑब्जेक्ट खाली घ्या. मग तुम्हाला ग्राफ मध्ये जाऊन हा ग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या कटआउटला आणि जरा क्रिएटिव्ह बनवण्यासाठी तुम्ही इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जावा आणि हा इफेक्ट देखील लावू शकता. तर आता या इफेक्टला म्हणतात ऑब्जेक्ट ड्रॉप इफेक्ट. तर तुम्ही तुमचा कॅपकटला व्हिडिओ अपलोड करून घ्या आणि तुमच्या व्हिडिओला फुल करून एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर मॅजिक इरेजर ह्या ऍप मध्ये जावा आणि तुमचा स्क्रीनशॉट घेतलेला व्हिडिओला रिमूव्ह करून घ्या आणि त्याला प्रॉपर मध्ये ब्रश केल्यावर तुमचा ऑब्जेक्ट अशा प्रकारे रिमूव्ह होऊन जाईल आणि त्याला सेव्ह करून आणि परत कॅपकट उघडून घ्या आणि कॅपकट मध्ये तुम्ही तुमचा रिमूव्ह केलेला पिक्चर अपलोड करून घ्या. तुमच्या त्या पिक्चरला सुरुवातीला ठेवून त्याला बरोबर ऍडजस्ट करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या मेन व्हिडिओ टॅप करून त्या सुरुवातीचा पार्ट फ्रीज करून घ्या आणि त्याला ओव्हरला ढकला आणि तुमच्या ओव्हरलेच्या व्हिडिओला अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्या आणि रिमूव्ह बीजी मध्ये जाऊन तुमचा ऑब्जेक्ट रिमूव्ह करून घ्या आणि त्यानंतर शेवटला की फ्रेम देऊन सुरुवातीला की फ्रेम द्या. तुमचा ऑब्जेक्ट खाली ढकलून घ्या आणि त्यानंतर जरा उगाच पुढे आणि तुमच्या ऑब्जेक्टला बारीक करून कुठं पण ऍडजस्ट करा आणि त्यानंतर ग्राफ मध्ये जाऊन 4 नंबरचा ग्राफ सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जावा आणि शेक इफेक्ट लावून घ्या आणि तुम्हाला शेक इफेक्ट आपण मागच्या व्हिडिओ दाखवली तशा प्रकारे लावायचा आहे. तर अशा व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील तुम्ही करू शकता.